नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून आज 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि अखेर 9 दिवसांनंतर भाजपने निरीक्षकांच्या नावाची घोषणा केली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या रात्री दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल होत आहेत. 4 तारखेला भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात येईल. भाजप गटनेता निवडायला उशीर का करतंय असा सवाल गेल्या काही दिवसांपासून विचारला जातोय. अजून आमची आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे. त्या बैठकीमध्ये आमचा गटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाच्या शीर्ष नेतृत्व याची घोषणा करणार. तर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 5 तारखेला संध्याकाळी आझाद मैदानावरती पार पडतो आहे. मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. हो, केंद्रस्थानी आला आहे आणि आता फडणवीसांना भेटण्याकरता अनेक नेत्यांची गर्दी सागर बंगल्यावरती बघायला मिळते. भाजपचे संघटनमोचक गिरीश महाजन, नेत्या पंकजा मुंडे, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच अनेक नेते आणि नवनिर्वाचित आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनीही फडणवीसांची भेट घेतली आहे. पण या सर्वांमध्ये सागर बंगल्यावर शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. चला, या भेटीगाठींबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. तुमचे प्रतिनिधी राहुल झोरी आणि या तुषार रुपणवर दोघे आपल्या बरोबर आहेत. सुरुवातीला मी राहुलकडे जातोय. राहुल, काय माहिती? विशाल, एकंदरीत बघितलं तर जसं उल्लेख केला, 9 दिवसानंतर आज अखेर भाजपच्या केंद्राकडून 2 निरीक्षक जे आहेत ते विधिमंडळ नेत्यासाठी निवड झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे दोघंही उद्या मुंबईत दाखल होतील. आत्तापर्यंत निकाल लागल्यापासून अनेक भाजप आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली खरी, मात्र भाजपकडून किंवा पक्षाकडून त्यांना मुंबईत येण्याचे आदेश नव्हते. आज संध्याकाळपर्यंत सर्व भाजपच्या विजयी आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश देखील दिले जातील आणि याच दरम्यान 132 भाजपचे आमदार यासोबतच भाजपला पाठिंबा असणारे इतर अपक्ष आमदार किंवा इतर पक्षातील आमदार हे देखील आहेत ते मुंबईत दाखल होतील. आणि म्हणूनच भाजप आणि मित्रपक्ष जे की भाजपला पाठिंबा असणाऱ्या मित्रपक्षांचा विधिमंडळ गटनेता निवड जी आहे ती उद्या संध्याकाळपासून या प्रोसेसला सुरुवात होईल. उद्या निरीक्षक दाखल होतील. परवा ही बैठक लावली जाईल. विधान भवनातच ही बैठक लावली जात असल्याची माहिती जी आहे ती कळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी विधिमंडळाचा गटनेता म्हणून निवड जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर अगदी एकच दिवसात म्हणजे 4 तारखेला गटनेता निवड होईल आणि सलग दुसऱ्याच दिवशी 5 तारखेला आझाद मैदानावर भाजप महायुतीचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय. एकंदरीत बघितलं तर सागरवर येणाऱ्यांची गर्दी तितकीच वाढतीये. दुसऱ्या बाजूला अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात असताना आज अखेर निरीक्षक नेमल्यानं आता गटनेता निवड देखील निश्चित झाली आहे आणि त्यामुळे येत्या काळात आता मात्र हालचाली अर्थात सुरू होतील. ते नक्कीच मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असणार, कोणाचा पत्ता कट होणार तर कोणाला नवीन संधी मिळणार आणि यासाठी अर्थात भाजपमध्ये लॉबिंगला फारसं महत्त्व नाहीये. मात्र तरी देखील आपल्या शुभचिंतक नेत्यांना भेटणं किंवा त्यांचं शुभाशीर्वाद आपल्याजवळ ठेवणं हे नवीन संधी असणाऱ्यांसाठी किंवा जुने जे मंत्रिमंडळात होते ते आपापलं स्थान कायम ठेवण्यासाठी नक्कीच दिल्ली ते गल्लीपर्यंत हालचाली करतायत असंच म्हणावं लागेल. विशाल, तुषारकडे आपण जाऊया. तुषार, भेटीगाठींचं हे सत्र जे आहे ते अर्थात आता 5 तारखेच्या अगदी दुपारपर्यंत सुरू राहील. पण नेमकं अडलंय कुठं, थांबलंय कुठं, काय घडतंय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर शपथविधी सोहळ्यासाठी शेवटचे 72 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळेच सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सर्व पक्षीय नेते आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज, त्याचप्रमाणे काही प्रशासकीय प्रमुख अधिकारी, मुंबई पालिकेचे भूषण गगराणी यांनी आझाद मैदानाची पाहणी केली आणि त्या मैदानाची पाहणी केल्यानंतर रिपोर्ट सादर करण्यासाठी ते
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल झाले, कारण की आपण जर पाहिलं असेल तर या मैदानामध्ये भव्य स्वरूपामध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि तो शपथविधी सोहळा पार पाडण्यासाठी दुसरीकडे आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई भाजपाकडून आमदार असतील, त्याचप्रमाणे गटप्रमुख असतील यांची आढावा बैठक सुरू आहे, कारण की मोठ्या प्रमाणे मुंबईमधून या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार त्या मैदानामध्ये पोहोचले पाहिजेत, कारण की या मैदानामध्ये आसन व्यवस्था जवळपास 40,000 लोकांची करण्यात आलेली आहे. मुख्य स्टेज असेल, मुख्य स्टेजच्या बाजूला उजव्या स्टेजवरती संत महंत असतील, डाव्या स्टेजला आपल्याला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होताना पाहायला मिळणार आहेत. ही झाली सर्व आझाद मैदानाची माहिती. तर दुसरीकडे सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सर्व पक्षीय म्हणजेच आपण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस वगळता सर्व पक्षातले प्रमुख नेते, प्रशासकीय अधिकारी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आपल्याला निवडणुकीचा निकाल लागल्यापासून येताना पाहायला मिळतात. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आता खातेवाटपाचा मुद्दा हा ऐरणीवरती आलेला आहे. त्यामुळे या खातेवाटपामध्ये कोणाला डच्चू मिळणार, कोणाचं प्रमोशन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात ही सर्व माहिती गुलदस्त्यामध्ये आहे, ते शेवटच्या क्षणी उपलब्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी फक्त सर्व राजकीय पक्षांचे नेते आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. अक्षरशः सागर या निवासस्थानाला रीग लागल्याची नेत्यांची पाहायला मिळते. मात्र शपथविधी सोहळ्याची तयारी देखील देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाच्या कोर टीमवरती जबाबदारी आहे. बिलकुल ती तयारी देखील जोरदार केली जाते. धन्यवाद आपल्या दोघांचाही याबद्दलचे अपडेट आम्ही